मगर हवेत उडाली. हो, आणि ते पण एखाद्या वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटरीसाठी नाही, तर त्याच्यावर एका माणसाला गिळल्याचा संशय होता म्हणून. साऊथ आफ्रिकेमधून एक धक्कादायक आणि तितकीच विचित्र घटना समोर आली आहे. 59 वर्षाचे बिझनेसमॅन गॅब्रिएल बाटिस्टा अचानक बेपत्ता झाले. काही वेळानंतर त्यांची कार पुराच्या पाण्यात अडकलेल्या अवस्थेत सापडली आणि त्यानंतर सुरू झालं एक मोठं सर्च ऑपरेशन. पूर्ण एक आठवडा पोलीस, रेस्क्यू टीम्स आणि लोकल अथॉरिटीज त्या परिसरात शोध घेत होते, पण त्यांना काहीच सापडत नव्हतं. आणि मग अचानक संशय गेला एका मगरीवर. पण प्रश्न आहे की एवढ्या मोठ्या नदीत हजारो प्राण्यांमध्ये पोलिसांना नेमकी हीच मगर का संशयास्पद वाटली? तर हवाई निगराणी सुरू असताना पोलिसांनी पाहिलं की एक मगर नदीत बराच वेळ एकाच जागी स्थिर पडून आहे. तिचं पोटही असामान्यरित्या फुगलेलं दिसत होतं आणि इथूनच सुरू झालं एक हायली डेंजरस अँड कॉम्प्लेक्स ऑपरेशन. सर्वात आधी त्या मगरीला गोळी मारून कंट्रोल करण्यात आलं, कारण ती अत्यंत धोकादायक मानली जात होती. त्यानंतर जे झालं ते पाहून लोकही थक्क झाले. त्या मगरीला थेट हेलिकॉप्टरच्या मदतीने नदीतून बाहेर काढण्यात आलं. हो, अक्षरशः हवेत उचलून तिला कोमाटी नदीतून क्रुगर नॅशनल पार्क मध्ये नेण्यात आलं. यानंतर तिची तपासणी करण्यात आली आणि पोलिसांनी दावा केला की मगरीच्या पोटात मानवी अवशेष सापडले आहेत. आता त्या अवशेषांची डीएनए टेस्ट केली जाणार आहे, जेणेकरून हे स्पष्ट होईल की ते गॅब्रिएल बाटिस्टा यांचेही आहेत की नाही. तत्पूर्वी मगरीच्या पोटातून सोन्याच्या अंगठ्या सापडल्या आहेत आणि त्या अंगठ्या गॅब्रिएलच्याच आहेत असा दावा त्यांच्या पत्नीने केलाय. पण या सगळ्या प्रकरणात लोकांना सर्वात जास्त धक्का बसलाय तो एका गोष्टीचा. एका मिसिंग केसचा संशय तो एका मगरीवर गेला आणि त्यासाठी हेलिकॉप्टर ऑपरेशन करावं लागलं. साऊथ आफ्रिकेतील कोमाटी नदी परिसरात नील क्रोकोडाइल्स मोठ्या प्रमाणात आढळतात. हे मगर जगातील सर्वात धोकादायक रेप्टाइल्स पैकी एक मानले जातात आणि माणसांवर हल्ल्यांच्या घटनाही अधूनमधून समोर येतात. एखाद्या मगरीला संशयित मानून त्याच्यावर एवढं मोठं ऑपरेशन करणं ही गोष्ट सध्या जगभर चर्चेचा विषय बनली आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.